शिखर बँक घोटाळा प्रकरण ईडीच्या हस्तक्षेप याचिकेवर आर्थिक गुन्हे शाखेचा आक्षेप। शिखर बँकेत घोटाळा झालाच नाही, आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका। अजित पवार गटाच्या 22 आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला, मात्र शरद पवार त्यातल्या 10 ते 12 आमदारांनाच घेणार, रोहित पवारांचा खळबळजनक दावा। विधान परिषदेसाठी शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा, ठाकरे गटाकडून मात्र अद्याप जयंत पाटलांना पाठिंबा नाही। आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात सादर होणार, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्प महत्त्वाचा असणार। राज्यातल्या मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार, आजच्या अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा होणार। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आजपासून संसदेमध्ये चर्चा, सरकार आभार प्रस्ताव मांडणार, माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर लोकसभेत चर्चेला सुरुवात करणार। नीट पेपर लीकवरनं आज संसदेमध्ये गदारोळाची शक्यता, इंडिया आघाडीनं दोन्ही सभागृहात चर्चेची केली मागणी, धर्मेंद्र प्रधान उत्तर देऊ शकतात, सूत्रांचा दावा। नागपूर जिल्हा सहकारी बँकेतील भ्रष्टाचार प्रकरण, माजी मंत्री सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार, कोर्टानं निर्णय राखून ठेवला। खासदार असरुद्दीन ओवैसींच्या घराच्या नेमप्लेटला फासलं काळं, दिल्लीतल्या खासदार कोट्यातल्या घरातला प्रकार, अमित शहा ओम बिर्ला यांच्याकडेही ओवैसींची तक्रार। लातूर नीट प्रकरणी आरोपी संजय जाधवचं निलंबन, संजय जाधवला अटक करण्यात आल्याचं पत्र मिळाल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी केली कारवाई। हे अधिवेशन निर्धाराचं, निरोपाचं नाही, निरोप कोण कोणाला देईल ते जनता ठरवेल, विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं जोरदार प्रत्युत्तर। बांद्रा ते बांदा हे जग कधी पाहिलंय का, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी, शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंची लिफ्ट मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बोचरी टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।